नवी मुंबईत डान्सबार सुरू आहेत का? हा प्रश्न आता थेट महासभेतून समोर आला आहे। कारण ऑगस्ट 10 रोजी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत महापौर सुजाता पाटील यांनी डान्सबार सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे। इथं बसलेला प्रत्येक ग्रामस्थ आहे ना, त्याच्यासाठी त्याचं गाव म्हणजे घर आहे आणि एखाद्या घराविषयी जर कोणी बोलत असेल तर काने पेटून उठतील। आज तुम्ही बोललात डान्स बार म्हणून। सन्माननीय सदस्य, आपल्या नवी मुंबई मध्ये कितीतरी हॉटेल्स आहेत, डान्स बार आहेत, म्हणून प्रत्येक गावाचा उल्लेख तुम्ही डान्स बार असं करताय का? कसं करू शकता तुम्ही? मग कसं बोललात तुम्ही? तुर्ब्यातले डान्स बार असं कसं बोललात तुम्ही? मग इल्लीगल कन्स्ट्रक्शन बोला ना। एकीकडे राज्य सरकारकडून नवी मुंबईतच नव्हे तर राज्यात डान्सबार पूर्णतः बंद असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे पोलीस प्रशासनही कारवाईची ग्वाही देते। मात्र खुद्द महापौरच महासभेत डान्सबार सुरू असल्याचे सांगत असतील तर प्रश्न निर्माण होतो की नवी मुंबईत नेमके किती व कुठे डान्सबार सुरू आहेत आणि त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आता महापौरांचे वक्तव्य, पोलीस प्रशासनाची भूमिका आणि राज्य सरकारचे दावे यापैकी नेमके सत्य काय हे संबंधित यंत्रणांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे। पालिका प्रशासन, नवी मुंबई।